झी 24 तास एक पाऊल पुढे ठेवणाऱ्या असण्याला प्रतिष्ठा मिळायला लागली। तसं आपण समाजात असं वागलो तर लोक आपल्याला चांगलं म्हणणार नाहीत असं वाटणारे काही पुरुष वागायला लागले। पण काही असे माणसं आहेत की ती उलट अभिमान बाळगतात की मी बायकोला मारहाण करतो, आमच्या घरात असं चालत नाही, किंवा किंबहुना स्त्री जी आहे तिने घरामधल्या जबाबदाऱ्या हसत मुखाने स्वीकारल्या असतील तरी सुद्धा तिचा काही वेळेला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अपमान करणं। म्हणजे मी एका घरात जेवायला गेले होते तर तिथे त्या बाईनी पतीला विचारलं की चपाती देऊ का अजून एक, त्या पटकन त्या नवऱ्याने विचारलं तू काय मला हुकूम सोडतेस का। म्हणजे ती इतकी वरमली बिचारी, म्हणजे ती एका चांगल्या हेतूने देत होती चपाती नवऱ्याला, पण छोट्या छोट्या गोष्टीत असा पाण उतारा करणं। माझी तर तुमच्या आजच्या माध्यमामधून सगळ्या पुरुष वर्गाला विनंती आहे की पुरुषांनी पण हा असा सारखा पाण उतारा पत्नीचा करणं सोडून द्यावं आणि पत्नीने पण पती थोडं जरी दुसऱ्या बाईशी बोलला तर संशय घेणं थांबवावं। कारण संशयामुळे सुद्धा फार मोठा जेलसीमुळे प्रश्न कुटुंबात तयार होतोय आणि सुशिक्षित घरात सुद्धा नवरा बायको एकमेकाचे SMS तपासतात, ईमेल चोरून वाचतात। ही गोष्ट चांगली नाहीये। कुठेतरी एकमेकाचा विश्वास आणि त्याच्याबद्दलचा सन्मान हा असला पाहिजे असं माझं मत आहे। बिलकुल, चोरून SMS वाचणं आणि ईमेल वाचणं म्हणजे एकमेकांना दाखवून मला आलेला ईमेल दाखवणं आणि तिने न दाखवता तो SMS वाचणं। धर्मेंद्र, मला ब्रेक घ्यायचा आहे, मात्र ब्रेक पूर्वी मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की घरातल्या स्त्रीबरोबर अत्यंत चांगली वागणूक ठेवणारे पण समाजाला मी माझ्या घरातल्या स्त्रीला कसं मुठीत ठेवलंय असं दाखवणारा एक वर्ग आहे आणि प्रत्यक्षात स्त्रीला मुठीत ठेवणारा, स्त्रीला तिची जागा दाखवून देण्यासाठी कायम धडपडत असलेला, तिला अजिबात वर्चस्वती गाजवणार नाही याची काळजी घेणारा पण दाखवताना मात्र मी किती लिबरल आहे असं दाखवणारा, असे दोन वर्ग आपल्या समाजामध्ये पुरुषांचे असलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। यातला कुठल्या वर्गाला तुम्ही बेगडी म्हणाल? खरं तर याच्यामध्ये प्रामुख्याने असं आहे की ही जी भूमिका आहे ही जशी आपण पुरुषांच्या बाबतीत समजतो आहोत तशी महिलांच्या बाबतीत पण आहे। महिलांचे देखील दोन रूप असतात। आता आम्ही कोर्टात ज्यावेळेला काम करतो धर्मेंद्र, याच्यावर आपण 19 नोव्हेंबरला चर्चा करूया ना। आज आपण महिला दिनानिमित्त बोलतो आहोत। हे जे दोन महत्वाचे प्रश्न विचारले त्याविषयी बोला। त्याच्यामध्ये मला असं म्हणायचं आहे की आपण जसं म्हटलं की पुरुष घरात वेगळा वागतो आणि प्रत्यक्षात बाहेर वागताना तो वेगळा दाखवतो, तर माझं म्हणणं आहे की हे नुसतं पुरुषांच्या बाबतीत नाही आहे, हे तसं महिलांच्या पण बाबतीत आहे। दोघांच्या बाबतीमध्ये असं आहे। महिला ज्या वेळेला पुरुषाबरोबर घरामध्ये वागतात आणि न्यायालयामध्ये येऊन ज्या वेळेला ते न्यायाधीशासमोर त्यांची बाजू मांडतात तर ही तीच महिला आहे की जी पुरुषाचा छळ करत होते घरी, त्याला खूप प्रश्न पडतो। म्हणजे आपण असा आरोप ज्यावेळेला पुरुषांवर करतायत की पुरुष असे दोन प्रकारे वागतात, घरात वेगळे बाहेर वेगळे। माझं म्हणणं आहे की नुसतं हा असं पुरुषांना बोलून चालणार नाही, असंच हे देखील महिलांच्या बाबतीत देखील लागू आहे। दोघांच्या बाबतीत समान आहे। आता सध्याचा आपण संपूर्ण समाजामध्ये बघतो आहोत, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे काही केसेस डेफिनेटली असतील, कारण हा प्रवृत्तींचा प्रश्न आहे, हा जेंडर ओरिएंटेड प्रश्न नाही, हा प्रवृत्तींचा प्रश्न आहे आणि त्या दोन्ही स्वभाव धर्म किंवा पुरुष असो तो दोन्हीकडे असणार। पण आपण जो साधारणतः महिलांची सध्याची परिस्थिती आणि कुटुंबातलं वातावरण यामध्ये महिला बहुतांश ठिकाणी सफर होताना दिसतात, त्याविषयी आपण बोलतो। ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत। नीलम शिर्केला सुद्धा आपण याविषयी विचारूया। एक ब्रेक घेऊया आणि शेवटच्या भागामध्ये ही चर्चा आपण सुरू ठेवूया। झी 24 तास एक पाऊल पुढे।